नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आजचा सुद्धा हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण आजचा हा विषय खूप जबरदस्त होणार आहे. थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की वयाच्या 50 नंतरचं जीवन, वैवाहिक जीवन कसं असतं. तर मित्रांनो, वयाच्या 50 नंतर हा खूप म्हणजे एक संतुलनाचा टप्पा मानला जातो, एक महत्वाचा टप्पा मानला जातो आणि याच्यात विचार करायला लावणारा हा आयुष्याचा टप्पा असतो. याच्यामध्ये मानसिक, शारीरिक हे खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले असतात. या 50 नंतर जरी शरीराचं शारीरिक आकर्षण काही राहिलेलं नसतं, परंतु भावनेतून प्रेम हे खूप वाढलेलं असतं. एकमेकांबद्दल काळजी करणे, एकमेकांबद्दल आदर करणे किंवा एखादा जर जोडीदार दोन्हीपैकी आजारी पडला तर तुझ्याशिवाय मी नाही, याची जबरदस्त भावना शरीरामध्ये तयार होणे. मुलं जर स्थिरावली असतील, स्वतंत्र झाली असतील, तर पुन्हा एकदा हे नवरा बायको आपल्या आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात करतात. मग कसं पटकन चहा देणे आणून, त्यानंतर औषधाची विचारपूस करणे, गोळ्या औषधाची विचारपूस करणे आणि हे सर्व करत असताना मग ज्यांची मुलं, आता मी असं सांगेल की ज्यांचे आई वडील 50-60 मध्ये आहे, 50च्या पुढे आहे, त्यांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. कारण काय माहितीये का, की मनुष्य असा जगत असतो की त्याला वाटतं की मरण हे दुसऱ्याला आहे, आपल्याला नाही. आपण अमर होऊन आपण जगतच राहणार आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मरण हे आपल्याला नाही, मरण हे दुसऱ्यालाच आहे. हे सत्य, जीवनातलं सत्य आहे. त्याच्यामुळे तो काय करत असतो की आयुष्यातल्या सगळ्या भौतिक गोष्टी म्हणजे तो गोळा करायला सुरुवात करतो आणि त्याला वाटतं की आपल्याला याचा पुढे जाऊन सुखात उपयोग करता येईल. परंतु मित्रांनो, तसं न करता, कारण प्रत्येक गोष्टीला देवाने या ठिकाणी एक्सपायरी दिलेली आहे. माणसाच्याही जीवनाला एक्सपायरी दिलेली आहे. तर तो सरासरी आयुष्यमान हे 75 वर्षाचा आहे. बरीच लोक 60-65 मध्ये जातात, काही 75च्या पुढे जातात, तो भाग वेगळा आहे. परंतु या ठिकाणी मी विशेषतः सांगेल की ज्यांची मुलं ही 30-35 मध्ये लग्न झालेलं आहे त्यांचं, त्यांनी 50च्या पुढं आपल्या आई वडिलांना, ज्यांचे जिवंत आहेत, ज्यांना नाही आहेत त्यांना त्यांची किंमत कळते, त्यांना विशेष महत्व द्या. म्हणजे त्यांना कसं आहे, सहलीला जाऊ द्या, फिरू द्या, त्यांचा आनंद घेऊ द्या त्यांना. कारण बऱ्याच वेळा काय होतं की घरात बसून एक त्यावेळी काही काम नसतं राहिलेलं आणि नुसते विचार डोक्यात असतात. मग ते विचार काय करतात, विचार आजाराला भेडसावतात. मग त्याच्यातून भलेही एखादा जोडीदार जरी आजारी पडला तरी दुसऱ्याला त्याची काळजी वाटत असते. कारण प्रेम हे आता वेगळ्या टप्प्यात आलेलं असतं. त्याच्यामुळं त्यांना आधार द्या, त्यांना फिरू द्या, त्यांच्या मनासारखं वागू द्या. कारण कसं आहे, आज जे समजा आज तुमचे 4 फ्लॅट आहेत इथे किंवा तुमची एक 10 एकर जमीन आहे, कुठेही असू द्या, तर ही तुम्हाला दिलेली फक्त सांभाळायला आहे. आज तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिली, तुम्ही कुणाला तरी तुमच्या मुलांना दिली, त्याच्यातून काहींनी विकली, पुन्हा त्याच्यातून काही बदल, असे हे बदल होत राहतात. हे नैसर्गिक बदल आहेत. आज जे तुमच्याकडे आहे, उद्या ते कुणाला तरी सांभाळायला दिले असणार आहे. भलेही आपण ह्या जगात असू नसू, परंतु परमेश्वराने ज्या ह्या वस्तू दिलेल्या आहेत, किंवा जे कुणाच्याही असो, अंबानीच्या प्रॉपर्टी असो, एक 100-200 वर्षाने दुसऱ्या कोणाकडे तरी सांभाळायला असतात. त्यामुळं याचा मोहमाया न करता आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या. कारण आयुष्य हे कुठल्या रेषेवरती येऊन संपेल हे कधीही कुणालाही कळलेलं नाही. मृत्यूचं गूढ कधीही कुणालाही कळलेलं नाही. त्याच्यामुळे भौतिक सुखाच्या मागे पळत 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 काही लोक बघा तुम्ही आता, बरीच लोक 58ला ही जबरदस्तीने रिटायर केली जातात. म्हणजे केली जातात, त्यांना नसतं व्हायचं पण केली जातात. तर काही जे व्यवसाय करत असतात ती लोक शेवटच्या श्वासापर्यंत व्यवसाय करत असतात. त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो, की आपण कुठल्या टप्प्यात आहोत. आता जर सरासरी जर आपण 75 वर्ष जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर 25 वर्ष पहिली शिक्षणात जातात, काही इंजिनियर डॉक्टर वगैरे होतात आणि राहिलेली 25 वर्ष ही आपण काय करतो की आपली मुलं बाळ, आपल्या जबाबदाऱ्या, त्यांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या असतील, काही त्यांचे ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या पूर्ण पाडण्यात त्यांच्या सुद्धा ते पुन्हा 50च्या पुढे जातात. त्याच्यामुळे 50च्या पुढचं आयुष्य हे खूप नव्याने जगलं जातं. कारण त्याच्यामध्ये काय असतं की या दोन्ही जोडीदारांना भरपूर अनुभव आलेला असतो,
भरपूर चढ उतार त्यांनी पाहिलेले असतात. जे तरुणपणात त्यांना एकमेकांबद्दल राग येत असतील, द्वेष होत असतील, भांडणं होत असतील, परंतु या 50च्या टप्प्यात आल्यानंतर एक मन स्थिरावलं जातं. तिथे एकमेकांविषयी राग राहिलेला नसतो किंवा कुठल्याही गोष्टीचा लोभ राहिलेला नसतो. म्हणजे ना अति उत्साह असतो, ना अति थकवा असतो. मग तिथं काय होतं की माणूस एक वेल शटल विचार करतो. म्हणजे तुम्हाला म्हणजे भांडणं करत असताना म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीची डेअरिंग करत असताना म्हणा किंवा एखादा नवीन व्यवसाय जर त्याला 50 नंतर जर एखाद्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तो त्याचा विचार 100% बारीकपणे करत असतो. त्याच्यामुळं की ही 50च्या आयुष्याला खूप संतुलनाचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो आणि या टप्प्यामध्ये खरोखर जे आयुष्य असतं ते खूप नव्याने जन्म घेतलेला असतो आणि तिथून ज्या आयुष्याला सुरुवात होती ते खास फक्त एकमेकांच्या भावनेतून, एकमेकांच्या काळजीतून. मग आपल्या मुली असतील काही त्यांच्या त्यांच्या मुलांची काळजी असेल किंवा त्यांची लग्न जमवणे असेल किंवा त्यांच्या मुलांच्या मुलं असतील त्यांची जमवणे किंवा अशा बऱ्याच सामाजिक काही काही लोक काय करतात की काही लोक सामाजिक कार्याला सुरुवात करतात, समाजकार्यात लक्ष देतात की कोणाची लग्न जमवणे किंवा त्याचबरोबर काही लोकांना मदत करणे, त्यांच्याकडे धन दौलत वगैरे असेल तर लोकांना मदतीचा हात पुढे करणे किंवा वेगवेगळे उत्साह साजरे करणे. गणपती असेल, नवरात्र असेल, दसरा असेल, दिवाळी पहाट असेल, बरेचसे उत्साह. म्हणजे बघा तुम्ही आज कुठेही कुठेही कार्यक्रम असला, पुणे घ्या कुठेही घ्या, तर तिथं काय केलं जातं की तुम्हाला जास्त मंडळी 50च्या पुढची दिसेल. कारण संस्कृती खऱ्या अर्थाने तिथूनच जपली जाते. कारण एक तरुण वयात एक हुल्लडबाजी असते, हुल्लडपणा असतो, काही काही गोष्टी काही लोक वेगळ्या मार्गाने जातात आणि त्यावेळी समज कमी असतो. ज्यावेळी वय वाढत जातं तस तसा समज आणि संयम या दोन्ही गोष्टी माणसामध्ये वाढत जात असतात. आज आपण समजा फिरायला जरी गेलो, आता तुम्ही बघा समजा कोकणात फिरायला गेले तर तिथे तुम्हाला ही 50-60च्या मधली जोडपी भरपूर दिसणार. कारण तिथे काय आहे की त्यांचं काही मिळवायचंय, अजून काही पैसे कमवायचे, जी भावना थांबलेली असते. आता फक्त कसं आहे की संतुलनाने त्यांना जगायचं असतं, जोडीदाराबरोबर काहीतरी विरंगुळा घालवायचा असतो किंवा चहा पिता पिता समुद्र किनाऱ्यावरती एक जुन्या आठवणी, काहींचे जर प्रेमविवाह असतील तर त्यांच्या प्रेमातल्या जुन्या आठवणी सुद्धा या ठिकाणी ती लोक काढून हसत विरंगुळा करत आपला दिवस पुढे पुढे वाढवत घेत जातात. म्हणजे आपण हास्य क्लब पाहत असेल तिथे पण पहा तुम्ही 50 ते 60 मधली लोक भरपूर प्रमाणात येतात आणि एकमेकांशी एन्जॉय करतात. कारण त्या ठिकाणी तिथं जे नातं सुरू झालेलं असतं ते खरोखर म्हणजे भावनेतून तयार झालेलं असतं. तिथे कुठलेही व्यवहार नसतात, तिथे कुठलेही म्हणजे स्वार्थ नसतो. अशी लोक ही खरी आयुष्याचा या ठिकाणी एन्जॉय करत असतात. म्हणून मी मागेही म्हणालो तुम्हाला की ज्यांचे आई वडील 50 ते 60च्या दरम्यान असतील त्यांना सपोर्ट करा, त्यांच्यावरती प्रेम करा, त्यांना स्वातंत्र्य द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगू द्या. होता येईल असेल तर म्हणजे एकत्र राहून जगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांच्या नातवंडाबरोबर सुद्धा कारण 50 ते 60 म्हणजे म्हातारपणामध्ये त्यांचा जो मित्र असतो तो फक्त त्यांचा नातू असतो, पहिला मित्र आणि शेवटचा मित्र तो त्यांचा नातू असतो. त्याच्याबरोबर त्याला खेळू द्या, भागू द्या, आजीला त्याच्याबरोबर. पण बरीच आज आपण सुशिक्षित फॅमिलीमध्ये लोक बघतो की आई वडिलांना वेगळं ठेवतात, स्वतः मात्र देशाचे सोडून बाहेर जातात, अमेरिकेला जातात, इंग्लंडला जातात, कुठेही जाऊन सर्व्हिस करतात. माझं एक सर्वांना सांगणं आहे की आयुष्य हे एकदाच आहे, ते पुन्हा पुन्हा नाही. ज्यांनी आपल्याला हा जन्म दिला, ही पृथ्वी दाखवली, हा समाज दाखवला, हा जग दाखवलं, ज्यांनी शिकवलं, त्यांना सोडून तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन राहून तुम्ही तरी काय करणार आहे तिथे? 1% मात्र या गोष्टीवरती तुम्ही 100% विचार करा. ज्यांनी तुमच्यासाठी आयुष्यभर वनवन 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 त्रास घेतला त्यांना या नवीन जीवनात म्हणजे 50-60 मध्ये तुम्ही जवळ लागता. कारण त्यांना आता प्रॉपर्टी नको असती, त्यांना आता फक्त जगायचं असतं आपल्या नातवंडांसाठी, सुनांसाठी, मुलासाठी आणि त्याच्यातून त्यांना आनंद तयार करायचा असतो आणि आनंद घेत असतात, आनंद मिळवत असतात. पण बरीच अशी काही मंडळी आहे की या काळामध्ये 60 नंतर सुद्धा काही त्यांचे जे आई वडील आहेत तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रमात सुद्धा दिसत असतील. ही एक खूप मोठी खंत आहे या समाजाची. एक म्हणजे सगळ्यात बेकार संस्कार आहेत हे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये पहा तुम्ही, त्यांना भले नको पिकू द्यात, 1 वर्ष तसं जाऊ द्यात, पण आई वडील शेवटी त्यांना तिथंच दिसतील, त्या छपरात असतील, झोपडीत असतील, बंगल्यात असतील, घरात असतील, पण सुखी आणि समृद्धी असतील. म्हणजे आज न शिकलेल्या वर्गातल्या लोकांना ह्या भावना पोचतात. बघा तुम्ही कधी कुठेही पहा,
शेतकऱ्याचे आई वडील कधीही तुम्हाला अनाथ आश्रम मध्ये दिसणार नाहीत. याच्यापेक्षा मोठी शिकवणूक काय आणखी. त्याच्यामुळं माझं अति उच्च शिक्षित लोकांना हे म्हणणं आहे की प्रत्येकाला देवाने मरण दिलेलं आहे. तर प्रत्येकाला वाटतं की माझं मरण नाही दुसरा मरणार आहे. एक दिवशी ही वेळ आपल्यावर सुद्धा येणार आहे. कारण जी गोष्ट जन्माला आली, जी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग झाली, त्याला व्यवहारामध्ये एक्सपायरी डेट सुद्धा असते आणि आपल्याही मनुष्याच्या जीवनामध्ये एक्सपायरी डेट असते. म्हणून मित्रांनो, जीवन हे खूप सुंदर आहे. त्याला अति सुंदर करायचं असेल तर तुमचे जे 50च्या वयाच्या पुढचे आई वडील असतील, 60 असतील, 70 मध्ये असतील, त्यांच्या बरोबर राहा. त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जा तुमच्या गाडीमध्ये. त्यांचं आवडीने त्यांना खाऊ द्या, फिरू द्या. थोडे पैसे जाऊ द्या. बघा, साठवून पैसे ठेवून काही होत नाही. पैसे आहेत तर त्याचा उपयोग सुद्धा त्याच वेळेत झाला पाहिजे. तुम्ही नुसतेच पैशाच्या मागे लागले, 70-80 वय झालं, तुमच्याकडे अरबो रुपये, त्याचा काय उपयोग आहे. तुम्ही उठून महाबळेश्वरच्या कुठल्या पॉईंटच्या 2 पायऱ्या चढू शकत नाही का, कोकणात जाऊन तुम्ही समुद्रात पोहू शकत नाही का, मासे खाऊ शकत नाही. तोपर्यंत जर शरीराला बीपी, डायबिटीज, बरेच आजार झालेले असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, भौतिक सुखाच्या जास्त मागे न लागता जे नुसतं मिळवायचं. काही लोक बघा, तुम्ही नुसतं सोनं 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 करत राहतात, पैसे पैसे गोळा करत राहतात, शेवटी त्याचा काही फायदा होत नाही. हे सगळं इथेच राहणार आहे. त्याच्यामुळं या जीवनाचा, हे जीवन एकदाच आहे, पुन्हा नाही. दंतकथामध्ये वगैरे सांगतात पुनर्जन्म वगैरे, पण ते आपला काय त्याच्यावरती विश्वास नाही किंवा होते असेल, असू शकतं. परंतु मित्रांनो, यासाठी गोडी गुलाबीने पूर्ण, बघा आज संकल्पना अशीच आहे की हम दो हमारे दो, म्हणजे फार फार तर कुटुंबात आई वडील आणि सून, मुलगी तर बाहेर जाते नांदायला, आणि त्यांची मुलं, एवढ्या 5-6 लोकांचा परिवार जर तुम्ही एकत्रित घेऊन चाललात तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवन जगण्याचा खूप मोठा आनंद वाटेल. आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा तुमच्या पुढच्या हेच ते पाहूनच फॉलो करत असतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला आणत असतो, आपल्या युट्यूब फॅमिलीच्या भेटीला आणत असतो. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर, लाईक केल्यानंतर आणखीन उत्साह वाढतो की नवीन विषय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.